महासागर न्यूज. सत्तेच्या मस्तीत हम करे सो कायदा म्हणणारी भारतीय जनता पार्टी आज नेमकी कुठे उभी आहे? गेल्या काही दिवसात घडलेल्या नाट्यमय घडामोडीने भाजपाच्या या अहंकाराला जमिनीवरती आणून सोडलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांना स्वतः सोनम वांगचुक यांच्या भेटीसाठी धावाधाव करावी लागत आहे आणि मध्यरात्री वांगचुक यांचं उपोषण सोडून घ्यावं लागलं आहे. या एकाच दृश्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू कशी सरकली आहे याची साक्ष दिली आहे. ज्या तरुणांच्या बळावरती 2014 मध्ये सत्तेची इमारत उभी राहिली, आज तीच तरुणाई सत्तेला सरळ आव्हान देत आहे. महिनाभराच्या आंदोलनानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मध्यरात्री व्हिडिओ जारी करून परीक्षांमधील गैरप्रकारांवरती कडक कायद्याची भाषा करावी लागली. फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. याचं स्पष्ट कारण आहे की दीर्घकाळ चालणारं आणि देशाच्या कान्याकोपऱ्यात पसरणारे हे आंदोलन थेट सत्तेच्या पायाला हादरे देत आहे. सोनम वांगचुक यांनी 26 दिवस चालवलेलं उपोषण सोडलं असेल तरी देखील दिल्लीच्या जंतर मंतरवरती पेटलेली आग अद्यापही विझली नाही. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून किंवा सक्तीने राजीनामा देत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. आज CJPनं पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये विरोधकांनी अशी काही तटबंदी केली आहे की सरकारला पळता भुई थोडी झाली आहे. सलग 4 दिवस संसदेचं कामकाज चालू दिलं नाही. दुसरीकडे बिहार पासून महाराष्ट्रापर्यंत रस्त्यावरती उतरलेले विद्यार्थी आता नियंत्रणाबाहेर गेले आहेत. विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीचार्ज आणि दगडफेकीच्या घटनांमुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. परंतु धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्याची मोदी शहांची हट्टी आणि अहंकाराचा निर्णय आता थेट सरकारच्या गळ्याशी आला आहे. संसदेतील राजकीय कोंडी आणि रस्त्यावरचा आक्रमक लढा या दुहेरी चक्रव्यूहात अडकल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट मध्यरात्रीतून व्हिडिओ जारी करून आंदोलकाची दखल घ्यावी लागली आहे. आंदोलन आता हाताबाहेर चाललं आहे याची जाणीव झाल्यामुळे मोदींना ही मध्यरात्रीची मन की बात करावी लागली आहे. सुरुवातीपासूनच मोदी आणि शहा यांनी आंदोलनाला अत्यंत हलक्यात घेतले. आंदोलन कितीही मोठं झालं तरी दबावाखाली येऊन कुणाचाही राजीनामा घ्यायचा नाही हा त्यांचा जुना खाक्या राहिला आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालण्याचा त्यांचा निर्णय यावेळेचा सर्वात मोठा बॅकफायर ठरला आहे. धर्मेंद्र प्रधान पदावरती कायम राहिल्यामुळेच विरोधकांना संसदेत सरकारला घेरण्यात मोठं हत्यार मिळालं आहे. या संपूर्ण राजकीय भूकंपात भाजपाचे झालेले नुकसान नेमके कुठे झाले हे पाहणं महत्वाचं ठरते. सगळ्यात मोठा धक्का बसला तो म्हणजे भाजपाच्या युवा वोट बँकला. अगोदर अच्छे दिन येतील या आशेनं भाजपाला साथ देणारी ही तरुणाई आज बेरोजगारी, पेपरफुटी आणि पोलिसांच्या लाठीचार्जनुसार कमालीची संतापलेली आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य जर अशा पद्धतीने लिलावात निघत असेल तर त्याचा रोष भाजपाच्या मुळावरती उठणार हे मात्र निश्चित आहे. दुसरा मोठा फटका बसलाय तो म्हणजे मोदी सरकार कधीही कुणासमोर झुकत नाही. या भक्कम प्रतिमेला स्वतः JP नड्डा यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांच्याशी चर्चा करावी लागली आणि पंतप्रधानांना रात्री 12 वाजता स्पष्टीकरण द्यावं लागलं. हे सरकार कितीही प्रचंड दबावाखाली आहे याचं जिवंत प्रमाण आहे. तिसरा मुद्दा म्हणजे संसदेतील पूर्ण कोंडी. धर्मेंद्र प्रधान यांच्या बचावामुळे सरकारला संसदेत एकही महत्वाचं विधेयक किंवा चर्चा सुरळीत पार पाडता आलेली नाही. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक स्तरावरील नाचक्की. BBC, अल जजीरा आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरती झालेल्या दडपशाहीवरती तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यामुळे देशाच्या लोकशाही प्रतिमेला मोठं ग्रहण लागलं आहे. आणि पाचवा मुद्दा म्हणजे कारवाईचा दिखावा. नीट प्रकरणाची थेट नैतिक जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांची असताना देखील त्यांना वाचवण्यासाठी केवळ काही अधिकाऱ्यांवरती बडगा उकारण्यात आला आणि कायद्याचे साधे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोदी शहांचा हा अहंकार आता खुद्द पक्षासाठीच डोकेदुखी ठरत चालला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील अप्रत्यक्षपणे दिल्ली आंदोलनासंदर्भात कान टोचल्याचं बोललं जात आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं असेल तरीही CJPच्या नेतृत्वात हा लढा आता आर पारचा बनला आहे.
सरकार यावरती कोणता ठोस निर्णय घेतं यावरती पक्षाचे राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याविषयी ही हट्टी भूमिका भविष्यातील निवडणुकांमध्ये भाजपाला खूप महागात पडू शकते. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज